हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज आपण बघणार आहोत इयत्ता चौथीचा 1.1 इंग्लिशमधील 1.1 बॅक टू स्कूल लिसन अँड सिंग ही एक पोएम आहे तुमची बॅक टू स्कूलची. तर यावरील प्रश्न आणि उत्तरे आपण जाणून घेणार आहोत. चॅनलला जर तुम्ही फर्स्ट टाईम नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बघा, यामध्ये बी क्वेश्चन आहे लिसन अँड रिपीट. सो वी आर से दिस वर्ड्स. हे शब्द बघूया आपण. फर्स्ट आहे बघा या ठिकाणी टुगेदर, यानंतर डिलाइट, हुर्रे, वॉर, ब्राईट अँड चिअर. सी आहे प्रश्न मेक अ लिस्ट ऑफ थिंग यू गेट ऑन द फर्स्ट डे ऑफ स्कूल. तर तुम्हाला या ठिकाणी लिस्ट बनवायची आहे जी की तुम्ही गेट म्हणजे मिळवणे, तुम्ही पहिल्या दिवशी शाळेत जाताना मिळवतात. मग काय येईल? बॅग, पेन, पेन्सिल, बुक्स, नोटबुक अँड शूज. डी आहे लुक ॲट द पिक्चर अँड फाइंड देअर नेम्स. तर या ठिकाणी तुम्हाला एक बॉक्स दिलेला आहे आणि अल्फाबेटिकल लेटर्स दिलेला आहे आणि पिक्चर्स दिलेले आहे. तर हे पिक्चर्स तुम्हाला बघून याचं स्पेलिंग तुम्हाला यामध्ये फाइंड आउट करायचं आहे. सो बघा, या ठिकाणी तुम्हाला आता पेन दिसत आहे. या ठिकाणी पेन आहे PEN. यानंतर पेन्सिल आहे PENCIL पेन्सिल. यानंतर ग्लू आहे. ग्लू या ठिकाणी इथे आहे GLUE ग्लू. यानंतर स्लेट. तर या ठिकाणी आहे स्लेट. बघा, इथे आहे स्लेट. यानंतर रूलर इथं तुम्हाला ऑलरेडी करून दिलेलं आहे. क्रेयॉन्स आहे. तर क्रेयॉन्स इथे आहे CRAYON क्रेयॉन. यानंतर हा पेपर आहे. तर PAPER पेपर. शार्पनर. तर शार्पनर लास्ट ठिकाणी आहे बघा SHARPNER शार्पनर. यानंतर आहे इरेझर. इथे आहे ERASER इरेझर. तर सर्व आपण पिक्चर्स बघितले आणि त्यांचे स्पेलिंग देखील बघितले आणि फाइंड आउट देखील केले. तर या पद्धतीने तुम्ही फाइंड आउट करून घेऊ शकता. नेक्स्ट आहे लुक ॲट द पिक्चर अँड नेम द ॲक्शन. तर या ठिकाणी तुम्हाला काही पिक्चर्स दिलेले आहे आणि ॲक्शन तुम्हाला या ठिकाणी कोणती आहे ती सांगायची आहे. जसं की हा मुलगा इथे खात आहे तर इटिंग. दुसरा हा वॉकिंग करतोय, वॉकिंग. थर्ड आहे पिक्चर ड्रॉइंग. फोर्थ आहे सिंगिंग. नेक्स्ट आहे क्राईंग, रडताना दिसत आहे. यानंतर हा मुलगा हसतोय, लाफिंग. ही मुलगी देखील स्माइल करते म्हणून स्माइलिंग. लाफिंग आणि स्माइलिंगमध्ये फरक आहे. लाफिंगमध्ये आवाज येतो, स्माइलिंगमध्ये आवाज आपण जास्त करत नाही. वॉशिंग हँड. यानंतर आहे क्लिनिंग. यानंतर आहे ओपनिंग डोअर. यानंतर आहे स्विमिंग आणि शेवटचा पिक्चर आहे ड्रायव्हिंग. तर या पद्धतीने आहे हा प्रश्न. लुक ॲट द पिक्चर अँड नेम द ॲक्शन. इफ यू आर राईट डाऊन इन युअर नोटबुक. नेक्स्ट आहे बघा या ठिकाणी लुक ॲट द पिक्चर अँड फाइंड द आन्सर ऑफ रिडल्स. या ठिकाणी रिडल्स म्हणजे काय तर कोडे आहे. आय एम बिग अँड फ्लॅट. आय हँग ऑन द वॉल. द टीचर राईट्स ऑन मी फॉर ऑल. या ठिकाणी पिक्चर दिलं आहे जेणेकरून तुम्हाला इझिली ते लवकर कळेल. तर काय सांगितलं आहे बघा, आय एम बिग अँड फ्लॅट. मोठा आहे आणि कसा फ्लॅट आहे. आय हँग ऑन द वॉल. कुठे असतो लटकलेला तर वॉलला. द टीचर राईट्स ऑन मी फॉर ऑल. आणि टीचर माझ्यावर लिहितात म्हणजेच हा झाला ब्लॅकबोर्ड. दुसरं रिडल आहे आय शो द मंथ अँड द डे. आय हेल्प यू टू प्लॅन इन मेनी वे. फ्लिप माय पेज डेट बाय डेट. आय टेल यू व्हॉट्स अर्ली अँड लेट. तर आय शो म्हणजे काय? दाखवणे. काय दाखवतो? महिना आणि दिवस, मंथ अँड डेट्स. आय हेल्प यू प्लॅन इन मेनी वेज. मी मदत करतो प्लॅन्स बनवायला. फ्लिप माय पेजेस डेट बाय डेट. दिवसामागं दिवस जातं आणि माझं पान बदललं जातं. आय टेल यू व्हॉट इयरली अँड लेट. तर आहे याचं उत्तर कॅलेंडर. यानंतर आहे बघा आय हॅव 4 लेग्स. मला 4 पाय आहे. आय डू नॉट रन. 4 पाय आहे परंतु मी पळत नाही.
यू सीट ऑन मी, तुम्ही माझ्यावर बसता. वेन द लेसन बिगिन, जेव्हा लेसन चालू होते तेव्हा तुम्ही माझ्यावर बसता, परंतु मी पळत नाही आणि मला 4 पाय आहे. तर बघा या ठिकाणी मुलं चेअरवर बसलेले आहे, तर उत्तर आहे चेअर. यानंतर नेक्स्ट रिडल आहे, आय स्टँड ऑन 4 लेग अँड होल्ड द बुक. मला 4 पाय आहेत आणि मी बुक काय करतो तर होल्ड करतो. तर त्याचं उत्तर आहे टेबल. बघा या ठिकाणी विद्यार्थी बसलेले आहेत, त्यांच्यासमोर टेबल आहे आणि पुस्तकं त्यांनी टेबलावर ठेवलेले आहे. यानंतर नेक्स्ट आहे बघा, आय गो टिक टॉक द होल डे लॉंग. मी दिवसभर काय करतो आवाज करतो, कसा टिक टॉक. आय हेल्प यू नो वेअर अवर्स बिलॉंग. आय हॅव 2 हँड्स बट नेवर क्लॅप. मला 2 हात आहे परंतु मी टाळ्या वाजवू शकत नाही. आय कॅन रन, मी पळतो, बट नेवर वॉक, परंतु चालत नाही. तर ते आहे क्लॉक. बघा या ठिकाणी क्लॉक दाखवलेला आहे, या ठिकाणी कॅलेंडर दाखवलेलं आहे, इथं चेअर आहे, इथं टेबल आहे. आता लास्ट वन आहे बघा रिडल तुमचं, आय ॲम राऊंड लाईक अ बॉल. मी बॉलसारखा गोल आहे. आय शो अर्थ बिग अँड स्मॉल. मी पृथ्वी दाखवतो लहान आणि मोठी. कंट्रीज अँड ओशन्स आय शो यू. त्याचप्रमाणे कंट्रीज दाखवतो, ओशन्स म्हणजेच महासागर, देश विदेश सर्व दाखवतो. तर काय आहे हे, तर याला म्हणायचं ग्लोब. तर या ठिकाणी आहे बघा, याला ग्लोब असे म्हणायचं. तर या सर्वांची रिडलची उत्तर आपल्याला याच पिक्चर्समध्ये आहे. फर्स्ट आहे ब्लॅकबोर्ड, इथे दिलेलं आहे. सेकंड आहे कॅलेंडर, इथे दिलेलं आहे. चेअर, विद्यार्थी बसलेले आहेत. टेबल, समोर टेबल आहे विद्यार्थ्यांच्या. आणि क्लॉक, या ठिकाणी क्लॉक आहे. आणि लास्ट वन ग्लोब, तर या ठिकाणी ग्लोब आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ हा जर आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा, शेअर करा, हाईप करा आणि पुढील व्हिडिओ तुम्हाला मिळण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. तर या पद्धतीने अतिशय सुंदर ही तुमची पोयम आहे बॅक टू स्कूल, आणि यावरील आज आपण क्वेश्चन्स विथ आन्सर बघितलेले आहे. जर तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र करायला अजिबातही विसरू नका. सो सी यू सून इन द नेक्स्ट व्हिडिओ. ऑल ऑफ यू